मोशी कचरा डेपो दुर्घटना प्रकरणी अपडेट आहे। कंपनीचा प्रकल्प प्रमुख आणि सुरक्षा अधिकाऱ्यावर गुन्हा नोंदवण्यात आलाय। पिंपरी चिंचवड पालिकेच्या पर्यावरण विभाग प्रमुखाला मात्र अभय देण्यात आलाय। पर्यावरण विभागाचे प्रमुख संजय कुलकर्णींना अभय दिल्यानं चर्चा सुरू झालाय। कचऱ्याचा डोंगर कोसळून 9 कामगारांचा मृत्यू झाला होता। तर एमआयडीसी भोसरी पोलिसांनी अँटोनी लारा रिन्यूएबल एनर्जी कंपनीचे प्रकल्प प्रमुख अशोक कुमार गुप्ता आणि सुरक्षा अधिकारी विजय सपकाळ यांच्या विरोधात गुन्हा नोंदवलाय। 8 जुलै रोजी मोशी कचरा डेपोतील कचऱ्याचा डोंगराचा काही भाग कोसळून ही भीषण दुर्घटना घडली होती। त्या प्रकरणी ही कारवाई। अधिक माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी अविनाश परबत सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे। अविनाश, काय अधिक माहिती मिळते कारवाई संदर्भात? नक्कीच अतिशय दुर्दैवी आणि मोठी घटना जी आहे ते चिंचवडच्या मोशी या ठिकाणी झाल्याची आपल्याला माहिती आहे। यामध्ये दुर्दैवाने 9 जणांचा मृत्यू झाला होता। त्यानंतर जे आहे मोठ्या प्रमाणामध्ये आक्रोश हा शहरातून तसेच संपूर्ण महाराष्ट्रातून होताना आपल्याला पाहायला मिळत होता। या मध्ये काही कारवाई होणार का हे पाहणं तितकंच महत्त्वाचं होतं, परंतु काल आयुक्तांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आणि त्यानुसार प्रकल्प अधिकारी जो आहे त्याच्यावर आणि त्याचबरोबर सेफ्टी अधिकारी या दोघांवर जे आहे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। काल उशिरा हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे दोघांवर, परंतु यामध्ये कोणत्याही पालिका कर्मचारी असेल किंवा अजून कोणावर गुन्हा दाखल नाहीये। फक्त प्रकल्प अधिकारी आणि सेफ्टी अधिकारी या 2 जणांवर जो आहे तो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। जी अविनाश, धन्यवाद या माहितीसाठी।